यानंतर बघूयात, वसईत महादेवाचा अवतार असल्याचा दावा करत महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आणि या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात आरोपी ऋषिकेश श्रीकांत वैद्य याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपीने पीडित महिलेला आपण महादेवाचा अवतार असल्याचं सांगून तिचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर आरोपीने तिला पुणे इथल्या एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे। प्रसादामध्ये गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे आणि या गंभीर प्रकरणानंतर फिर्यादी महिलेने माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे। संबंधित आरोपी ऋषिकेश वैद्य हा या पीडितेच्या म्हणण्याप्रमाणे मी महादेवाचा भक्त आहे आणि त्याचा अंश आहे आणि अशा पद्धतीने माझ्यामध्ये तुम्ही विश्वास ठेवू शकता याबाबत उल्लेख आहे। त्यांनी त्या पद्धतीने या सगळ्या भूलथापा करण्यासाठी अशा पद्धतीने भाविकांच्या भावनांचा वापर केलेला आहे। हा एक स्वयंघोषित महाराज असल्याचं भासवतो आणि त्यानंतर लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याबरोबर अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करतो। याचा शोध घेतला जात आहे। जवळपास 4 टीम्स याचा शोध घेत आहेत। वसईमध्ये भोंदूबाबा प्रकरणात ऋषिकेश वैद्यने सोशल मीडियावरनं गुन्ह्याबाबत स्पष्टीकरण दिलंय। माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याची फेसबुक पोस्ट भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यने केली, तर लवकरच सत्य बाहेर येणार असल्याचं म्हणत त्याने आरोप फेटाळलेत। भोंदू ऋषिकेश वैद्यवर महिलेच्या तक्रारीवरून पुण्यातील माजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यामुळे भोंदू ऋषिकेश वैद्यवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने देखील फेसबुकवर पोस्ट टाकून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आणि लवकरच सत्य बाहेर येईल, सत्यमेव जयते अशी पोस्ट त्यांनी केलेली आहे।